ओके. सो आज आपण पुढच्या 2 कन्सेप्ट आहेत, 2 ते 3 कन्सेप्ट आहेत ज्या की केमिकल इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंटशी रिलेटेड आहेत, त्या बघूया. आता सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला या टॉपिकचा हायलाईट समजलेला असेल की इलेक्ट्रिक करंटमुळं होणारा केमिकल इफेक्ट. ओके. देर इज अ समथिंग केमिकल इफेक्ट, काहीतरी केमिकल रिॲक्शन होणार आहे आणि ती केमिकल रिॲक्शन कुणामुळे होणार आहे तर ड्यू टू द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स. म्हणजे इलेक्ट्रॉन हा एक प्रकारे केमिकलचाच पार्ट आहे असं आपण म्हणूया, ॲटम. सो त्या फ्लो ऑफ इलेक्ट्रॉनमुळं काय होतं आहे तर त्या ठिकाणी एक केमिकल इफेक्ट तयार होतं आहे आणि त्या केमिकल इफेक्टचा यूज आपण एका पर्टिक्युलर ॲप्लिकेशनसाठी करू शकतो. त्यामुळं नंबर ऑफ ॲप्लिकेशन्स, प्रॅक्टिकल ॲप्लिकेशनसुद्धा या केमिकल इफेक्ट ऑफ किंवा इलेक्ट्रिक करंट आणि केमिकल इफेक्टचं जे काही रिलेशन आहे त्याचे खूप काही प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन्स आहेत. सो आज आपण त्याच काही ॲप्लिकेशन्सपैकी 2 महत्त्वाचे ॲप्लिकेशन्स बघूया. सो आय विल जस्ट राईट डाऊन द हेडिंग द ॲप्लिकेशन्स. ओके. काल पण बरीचसे आपण ॲप्लिकेशन्स बघितलेल्या आहेत. काही मी तुम्हाला थेरॉटिकल हिंट्ससुद्धा काल दिलेल्या होत्या, काही इमेजेस डिस्प्ले करून मी तुम्हाला ते दाखवलेलं होतं. तर कुठली ॲप्लिकेशन्स आहेत ओव्हरऑल लक्षात आलं असेल. अजून एक इंटरेस्टिंग ॲप्लिकेशन आहे, दॅट इज इलेक्ट्रिक पेन. आता याच्यात लक्षात काय ठेवायचं तर एक तर आपल्याला पेन म्हणजे माहिती आहे की आपण पेपरवरती लिहिण्यासाठी पेनचा यूज करतो. ओके. टू राईट समथिंग ऑन द पेपर वी जनरली यूज द पेन, पेन्सिल लाईकवाईज. इट मीन्स वॉट, ए पर्टिक्युलर पार्ट दॅट इज केमिकल पार्ट शुड बी प्रेझेंट लाईक इंक. ओके. किंवा लाईक पावडर. आता हा माझा चॉक आहे, सो या चॉकला ही पावडर आहे म्हणून ही पावडर इथं रिप्रेझेंट होते, इथं डिपॉझिट होते ह्या बोर्डवरती मी याला टच केल्यानंतर आणि ते तुम्हाला लेटर्स त्याचे दिसत आहेत. सिमिलरली पेनच्या आतमध्ये जी शाई आहे लाईक इंक आहे, ती इंक आपण ज्या पेपरवरती लिहितो तेव्हा ती इंक आपल्या त्या लेटरच्या फॉर्ममध्ये तिथं दिसते आणि आपल्याला ते लेटर आयडेंटिफाय होतं. सो हा एक जनरल यूज आपल्याला माहीत आहे पेनचा. बट नक्की इलेक्ट्रिक पेन म्हणजे नक्की तरी काय, इलेक्ट्रिक पेन कसा तयार होणार आहे हे थोडंसं आपण इथं बघूया आणि त्याचा केमिकल आणि इलेक्ट्रिक करंट याच्याशी काय रिलेशन आहे हे थोडंसं आपण बघूया. तर मी एक सगळ्यात पहिल्यांदा एक अशी मेटल प्लेट घेतो, मेटल प्लेट. बघा अगदी इंटरेस्टिंग करून मी हा एक्सपेरिमेंट सांगतो तुम्हाला डेफिनेटली हा समजेल नक्की याच्यामध्ये काय आहे. ओके. एक मी मेटल प्लेट घेतली आणि एक फिल्टर पेपर घेतो मी, फिल्टर पेपर, आणि तो पेपर याच्यावरती असा फिक्स केला, आपण स्प्रेड केला असं आपण म्हणूया. ठीक आहे. तर आता आतमध्ये मेटल पेपर आहे आणि मेटल प्लेट आहे आणि हा बाहेरचा पेपर आहे. ओके. एक पेपर कापड टाईप असं काहीतरी आहे, एक पेपर. आणि हा जो पेपर आहे ॲक्च्युली याला फिल्टर पेपर असं म्हटलेलं आहे. सो दिस इज नथिंग बट द फिल्टर पेपर. आणि काय करायचं आहे बघा, हा तर पोटॅशियम आयोडीन आणि स्टार्च हे मटेरियल असतात, पोटॅशियम आयोडीन आणि स्टार्च, याच्यामध्ये तो मिक्स करायचा आहे किंवा याच्यामध्ये तो सोक करायचा आहे आणि या मेटल प्लेटवरती फिक्स करायचा आहे. सो आय विल राईट द फिल्टर पेपर सोक्ड इन पोटॅशियम आयोडाईड अँड स्टार्च सोल्युशन. पोटॅशियम आयोडाईड, आयोडीन इट मीन्स आयोडाईड अँड स्टार्च सोल्युशन. बघा फिल्टर पेपर सोक्ड विथ पोटॅशियम आयोडाईड, याला KI असं सुद्धा म्हटलं जातं. के पोटॅशियमसाठी के वापरतात केमिस्ट्रीमध्ये, आयोडाईडसाठी आय, अँड स्टार्च सोल्युशन. चला इथपर्यंत समजलं आपल्याला. काय केलं, एक मेटल प्लेट घेतलेली आहे आणि त्या मेटल प्लेटवरती आपण एक पेपर असा फिक्स केलेला आहे. तो पेपर सोक केलेला आहे किंवा तो पेपरवरती कुठलं सोल्युशन आहे असं म्हणतो, त्याच्यामधून आपण काय करूया की हे सगळे मटेरियल्स त्या पेपरवरती आहेत आणि तो पेपर सोक करून त्या मेटलवरती फिक्स केलेला आहे. इथपर्यंत समजलं. पुढं आता इलेक्ट्रिक करंट कुठं आहे तर आपल्याला काय करायचं आहे, एक या मेटलला टर्मिनल कनेक्ट करायचं इथं. ओके. आणि इथे एक बॅटरी कनेक्ट करायची आपल्याला. ओके. सो लेट मी कनेक्टेड द बॅटरी, पर्टिक्युलर बॅटरी ही. मग बॅटरी मी थोडीशी अशी दाखवतो लाईक. आणि हे बॅटरीचं दुसरं टर्मिनल आहे, याला फ्री एंड म्हणायचं. अँड दिस फ्री एंड इज नथिंग बट द टिप ऑफ
पेन. हे जे फ्री एंड असेल ते टिप ऑफ पेन असेल, म्हणजे पेनचं जे काही टोक आहे, टिप आहे, दॅट इज फ्री एंड ऑफ द पेन, ते हे असेल. आता आपण काय करूया, तर हे फ्री एंड या पेपरवरती टच करायचं. बघा काय करायचं, हे फ्री एंड या पेपरवरती टच करायचं, म्हणजे लिहायचं पेपरवरती किंवा टच केलं समजा, लाईक इथं आपण टच केलं तर हे कनेक्शन असं झालं. बॅटरीमधून करंट कधी पास होतो माहिती आहे तुम्हाला? आपल्याला माहिती आहे, जर अशी बॅटरी असेल, लाईक इथं रेजिस्टन्स असेल समजा आणि इथं असा स्विच असेल, जेव्हा हा स्विच आपण क्लोज करतो म्हणजे लाईक असा, तेव्हाच ह्या बॅटरीमधनं करंट फ्लो व्हायला चालू होतो. म्हणजे दोन्ही टर्मिनलचं कनेक्शन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत करंट फ्लो होत नाही बॅटरीमधून. सिंपल. तसं जेव्हा इथं कनेक्शन टच करू आपण तेव्हा कनेक्शन क्रिएट झालं तिथं, म्हणजे बॅटरीचा प्लस मायनस कनेक्टेड होऊन काय झालं, याच्यामधनं काय होऊ शकतो, एक सप्लाय गेला, थोडक्यात एक सर्किट क्लोज झालं, पूर्ण झालं, लूप कंप्लीट झाला आणि त्याच्यामुळे काय झालं, इथं एक केमिकल इफेक्ट तयार होणार आहे. ज्या ठिकाणी तुम्ही टच करताय ना त्या ठिकाणी केमिकल इफेक्ट तयार होणार आहे. आता केमिकल इफेक्ट काय तयार होणार बघा, एक तर तुमची ही मेटल टर्मिनल आहे ना, हे मेटल टर्मिनल असेल तर ते मेटल टर्मिनल पोटॅशियम आयोडाईड आणि स्टार्चवरती जर आपण टच करतो, याचा अर्थ ते स्टार्च काय करेल तर एक ब्ल्यू कलर त्या ठिकाणी तयार करेल. इथं केमिकल इफेक्ट होणार आहे. सो हिअर इज द केमिकल इफेक्ट. हे महत्त्वाचं आहे. सो हिअर इज द केमिकल इफेक्ट. आणि काय इफेक्ट झाला तर करंट पास झाल्यामुळे इफेक्ट झाला. सो दिस इज नथिंग बट द केमिकल इफेक्ट ड्यू टू द इलेक्ट्रिक करंट. मग इथं काय झालं, एक ब्ल्यू कलर तयार करतो हा स्टार्च सोल्युशन, कारण ही एक कॉपर वायर किंवा मेटल प्लेट आहे ॲज वेल एज हे पण मेटलच आहे. सो त्याच्यावरती कनेक्शन झाल्यामुळे तिथे एक ब्ल्यू शेड तयार झाला, ब्ल्यू कलर तयार झाला. तो कुणी तयार केला, स्टार्च, कारण पोटॅशियम आयोड बरोबर त्याची रिॲक्शन झाली. ओके. मग इथं ब्ल्यू तयार केला. मग सिमिलरली जर आपण हे असं ड्रॅग केलं तर ही ब्ल्यू लाईन दिसेल आपल्याला, बरोबर ना. सिमिलरली आपण इथं आणून असा ड्रॅग केला तर ही ब्ल्यू लाईन दिसेल, असा ड्रॅग केला तर ब्ल्यू लाईन दिसेल. म्हणजे आपल्याला लेटर ए ड्रॉ करता येईल. म्हणजे जसं आपण पेन ड्रॉ करू तसं आपल्याला तिथं लाईक ड्रॅगिंग आणि ते इंकच्या फॉर्ममध्ये त्याच्यावरती दिसेल आपल्याला. ओके. म्हणजे थोडक्यात हा झाला एक पेन, सिम्पल इलेक्ट्रिक पेन म्हटलेला आहे. याचा फारसा यूज असा ॲक्च्युअल होत नाही. मग त्याचं पुन्हा इन्व्हेन्शन होऊन आजकाल मोबाईलवरती आपण ॲज अ पेन करू शकतो. तो सुद्धा एक प्रकारे केमिकल इफेक्टच आहे. असं आपण LED लिहिलं जातं. सो दॅट इज ऑल्सो वन टाईप ऑफ केमिकल इफेक्ट. मग त्याच्यामध्ये बरेचसे टाईप्स आहेत, रेजिस्टिव्ह इफेक्ट, कपॅसिटिव्ह इफेक्ट. तो सगळा पुढचा इन्व्हेंटरी पार्ट आहे ॲप्लिकेशनचा. बट इलेक्ट्रिक पेनची जी काही कन्सेप्ट आहे ती थोडक्यात समजली का बघा. सो इट इज ऑल्सो बेस्ड ऑन द केमिकल इफेक्ट ऑफ द इलेक्ट्रिक करंट. ओके. सो दिस इज वन ऑफ द ॲप्लिकेशन. नेक्स्ट सेकंड ॲप्लिकेशन काय आहे बघा. एक इंटरेस्टिंग ॲप्लिकेशन आहे, सेकंड ॲप्लिकेशन म्हणतो मी, दॅट इज LED. बऱ्याच वेळेला आपण हा वर्ड ऐकलेला असतो. दॅट इज लाईट इमिटिंग डायोड. लाईट इमिटिंग डायोड. आता हे वर्ड्स तुम्हाला लक्षात राहत आहेत का बघा. हे 11-12ला खूप इम्पॉर्टंट येतं, सगळंच येतं हे. त्यामुळे आत्तापासून जर चांगली सवय लागली लक्षात ठेवायची. डायोड जनरली 2 इलेक्ट्रोड असलेला एक पार्टिकल आहे किंवा एक इन्स्ट्रुमेंट आहे, छोटा कंपोनंट आहे, डायोड म्हटलं जातं. यालाच PN जंक्शन सुद्धा म्हणतात डायोडलाच. तर N टाईप, P टाईप जे काही सेमीकंडक्टर्स आहेत ना, सेमीकंडक्टर्स आला बघा हा शब्द इथं. मी तुम्हाला सुरुवातीला कंडक्टर आणि इन्सुलेटर सांगितलं होतं. कंडक्टर म्हणजे ज्यांची कंडक्टिव्हिटी जास्त असते आणि इन्सुलेटर्स म्हणजे ज्यांची कंडक्टिव्हिटी कमी असते. बट ह्या दोघांच्या मध्ये सुद्धा सिलिकॉन जर्मेनियम सारखा एक मटेरियल असतो, त्याची त्याची कंडक्टिव्हिटी किंवा रेजिस्टिव्हिटी ह्या दोघांच्या मध्ये असते आणि तो मटेरियल असतो सेमीकंडक्टर. आणि त्या सेमीकंडक्टरपासून हे 2 इलेक्ट्रोड म्हणजेच हा डाय आहे ना, 2 इलेक्ट्रोड. सो डायोड तयार केला जातो. सो डायोड म्हणजे एक प्रकारचं PN जंक्शन आहे. ओके. आणि लाईट इमिटिंग डायोड आहे, म्हणजे त्या डायोडमधनं काय तयार होते, काय इमिट होते, लाईट इमिट होते, पण कधी करंट पाठवल्यानंतर. आता हा डायोडचा सिम्बॉल आहे. दिस इज द सिम्बॉल ऑफ डायोड. मग जर हा डायोडचा सिम्बॉल असेल तर याच्यामधून लाईट बाहेर पडते असं दाखवायचं आपल्याला, लाईक दीज ॲरोज. सो दिस इज नथिंग बट द लाईट.
आणि हा झाला मग LED चा सिम्बॉल. पण कधी त्याच्यासाठी करंट पास होणं गरजेचं असतं. इट मीन्स इफ द करंट फ्लोईंग थ्रू द डायोड देन दॅर इज अ केमिकल रिॲक्शन. त्या डायोडच्या आतमध्ये केमिकल रिॲक्शन होते. आता रिॲक्शन नक्की काय होते, कशी होते हे तुम्हाला लगेच कदाचित समजणार नाही, बट तरी पण मी बेसिक सांगून ठेवतो तुम्हाला फारसं एकतर सिलेबसमध्ये नाही आहे ते डिटेल एवढं, कारण तो सगळा 10च्या पुढचा म्हणजे 11-12चा ॲक्च्युली पार्ट आहे सेमीकंडक्टर. सो सेमीकंडक्टरमध्ये काय असतं, PN जंक्शन्स डायोड असतात. सो जेव्हा आपण त्याच्यामधनं करंट पास करतो तेव्हा त्यांच्यामध्ये रिकॉम्बिनेशन्स होतं होलचं आणि इलेक्ट्रॉनचं, आणि एक प्रकारची एनर्जी बाहेर पडते आणि ती एनर्जी लाईटच्या फॉर्ममध्ये बाहेर पडते. सो इलेक्ट्रिक एनर्जी इज कन्वर्टेड इन टू द लाईट एनर्जी. दिस इज द सिम्पल फंक्शन ऑफ द LED. म्हणजे LED आपण शब्द ऐकलेला आहे, तो बल्ब आहे ना एक छोटासा, तो बल्ब म्हणजे ॲक्च्युली काय आहे तर इलेक्ट्रिक एनर्जी जेव्हा दिली जाते तेव्हा तो लाईट एनर्जी आपल्याला देतो. ओके, सो वी कॅन से दॅट द फंक्शन ऑफ LED इज इलेक्ट्रिक एनर्जी is converted into light energy. This is the working principle किंवा फंक्शन ऑफ द LED. लाईट इमिटिंग डायोड काय करतो तर इलेक्ट्रिक एनर्जी, लाईट करंट गेला ना म्हणजे इलेक्ट्रिक एनर्जी त्याच्यामध्ये गेली ना, आतमध्ये केमिकल रिॲक्शन म्हणजे होल्स इलेक्ट्रॉन्स रिकॉम्बिनेशन होतं आणि त्याच्या फॉर्ममधनं एक एनर्जी बाहेर पडते बँडमधून, ती एनर्जी लाईटच्या स्वरूपात बाहेर पडते. तुम्ही प्रॅक्टिकली थोडंसं LED असा बघितला असेल बघा. ओके, एक सिम्पल असे टर्मिनल्स असतात. ओके, असं आहे का आपण जनरली बघतो बघा. तर आता हे LED वेगवेगळ्या कलरचे असतात. ठीक आहे, तर याच्यामध्ये ॲक्च्युली मटेरियल्स कुठले असतात बघा. सिलिकॉन असेल, जर्मेनियम असेल, ओके, फॉस्फरस, आर्सेनिक किंवा फॉस्फरस आर्सेनिक, ओके, किंवा गॅलियम आर्सेनिक फॉस्फरस एटसेट्रा. सो हे सगळे ऑल दीज आर द सेमीकंडक्टर्स. आणि हे सेमीकंडक्टर्स काय करतात, डिफरंट कलर्स इमिट करतात. डिफरंट कलर्स इमिशन्स म्हणजे असे वेगवेगळ्या मटेरियल्समुळे वेगवेगळ्या कलरचं इमिशन होऊ शकतं. म्हणून आपल्याला रेड, ग्रीन किंवा ब्ल्यू अशा टाईपचे LED मिळतात. बरोबर. आता हा LED मोस्ट ऑफ ह्याचा LED जो आहे तो कशासाठी वापरला जातो बघा, इंडिकेशनसाठी. म्हणजे इंडिकेशन पर्पज, इंडिकेशन किंवा इंडिकेटर म्हणूया ना. एक छोटासा बल्ब लागला म्हणजे आपल्याला वाटतं की तिथं सुरू झालं ते, दॅट इज इट स्टार्ट्स. ओके, लाईकवाईज एक इंडिकेशन देतो हा की एखादं सर्किट आहे समजा, त्या सर्किटला आपण स्विच ऑन केलं तर सर्किटमध्ये कुठंतरी आपल्याला छोटीशी लाईट बघायला मिळते. अगदी सिंपल आहे बघा. तुमचा चार्जर असतो, जेव्हा आपण चार्जर कनेक्ट करतो तेव्हा चार्जरमध्ये कुठंतरी छोटीशी लाईट आपल्याला बघायला मिळते. म्हणजे आपल्याला त्या चार्जरला हात लावून बघायची गरज नाही की तो चालू आहे की नाही. आपल्याला तो छोटासा LED जो आहे तो इंडिकेट करतो की तो चार्जर खरोखर चालू झाला आहे की नाही. वेदर द चार्जर इज इन ऑन कंडिशन ऑर इज इन ऑफ कंडिशन, दॅट इज शोन बाय द पर्टिक्युलर स्मॉल LED. इव्हन आपल्या मोबाईलमध्ये सुद्धा सेन्सिंग करणारा LED छोटासा असतो. तो चार्जिंग सुरू असलं की चालू असेल, चार्जिंग बंद असेल की बंद असेल, डिपेंड आहे ना. प्रत्येक ठिकाणी एक इंडिकेशन असतं बघा इलेक्ट्रॉनिक सर्किटमध्ये. तर त्या इंडिकेशनसाठी तो बल्ब छोटा वापरला जातो. जनरली तो बल्ब म्हणजे LED आहे आणि हा DC करंटवरती ऑपरेट होतो, DC व्होल्टेजवरती ऑपरेट होतो. सो दिस इज वन ऑफ द सिम्पल ॲप्लिकेशन इन द केमिकल इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. हे ॲक्च्युली सेमीकंडक्टरचं ॲप्लिकेशन आहे. सेमीकंडक्टर डिव्हायसेसमधला हा एक छोटासा प्रकार आहे ज्याला लाईट इमिटिंग डायोड असं म्हटलं जातं. बघा, दोन्ही पॉईंट्स तुमच्या लक्षात आले का. पहिला पॉईंट मी तुम्हाला सांगितला इलेक्ट्रिक पेन आणि दुसरा सांगितला LED.